हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा नवीन ब्लॉग आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आज लक्ष्मीपूजन आहे. सो मी थोडंसं लक्ष्मीपूजनचा ब्लॉग बनवते. आणि आत्ता जवळजवळ 2 वाजलेत आणि मी उठले 1 वाजता लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण. सो मग मी 1 वाजता उठले बिकॉज कालच मी अर्धी तयारी करून ठेवली होती, जे पण पूजेचं सामान वगैरे नंतर मी कालच आणलं होतं. सो मग आत्ता फक्त मला हे रूम वगैरे साफ करायचे पूर्ण आणि जे मांडायचं आहे ना इथं, सो तेवाला करायचं आहे. सो मी पटपट घर आवरून घेते आणि आपण लक्ष्मीपूजनची तयारी करूया. ठीक आहे. सो आपण सोबत दिवाळी सेलिब्रेट करूया. ओके, सो स्टे ट्यून. झाडू मारून घेते आता, पटपट चकाचक करून टाकते. सो गाईज, झाडू मारून झालेला आहे माझा. आता भांडे घासते. भांडे घासून अंघोळीला जाते, कारण की आपल्याला पूजा मांडायची. आणि मे बी त्याचा जो मुहूर्त आहे ना, तो 5-5:30 पर्यंतच आहे. मे बी 5:30 ते 6 असं काहीतरी आहे. तर मग त्याच्या आधी आपण मांडून घेऊ आणि लवकरच पूजा करू. आणि ते सकाळी मी 4 वेळा दूध सांडवलं बघा इथं खाली. सो त्याआधी मी पुसून घेते. सो गाईज, माझं सगळं काम झालेलं आहे. झाडू मारला, कपडे धुवायला टाकली, भांडी असती आणि आता मी आंघोळीला जाते, कारण की आंघोळ करून मग मला पूजा मांडायची. आणि तो क्षण आलेला आहे आत्ता, ज्याची आपण 1 वर्ष वाट बघतो. मोती साबणाने आंघोळ करायची. आता मी चालले आंघोळ करायला. ठीक आहे. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हो, स्मेल तर खूप छान येतोय. मोती साबण, मोती साबण. सो गाईज, मी आंघोळ करून आलेली आहे मस्त मोती साबणाने. किती गोरी गोरी झाले आणि खूप छान स्मेल येतोय. सो आता मला पूजेची तयारी करायची. सो त्याच्यासाठी मी काढलंय हे, त्याच्यामध्ये नारळ आणि ते ठेवतात. सो हे मला ऑफिसमधनं भेटलेलं ना, तो वाला लोट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मला लावायचं तिथं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी हा दिवा लावणार आहे. हा सुद्धा मला ऑफिसमधनं भेटलेला आहे. ठीक आहे. सो आपण आता करूया काम. तुम्ही बघू शकता, हे मी लक्ष्मीपूजनचं मांडून घेतलंय आणि सांगा मला मी कसं मांडलंय. ठीक आहे. आणि आता ॲक्च्युली मी मम्मीला फोन केलेला, तर माझी मम्मी बोलली की त्याच्यामध्ये एक ते खायचं पान असतं ना, ते पान आणि त्याच्यावरती हळकुंड, सुपारी आणि तांदूळ ते ठेवायचं असतं. ते तर माझ्याकडे नाही, मला माहीत पण नव्हतं. सो मी मम्मीला दाखवायला फोन केलेला, फक्त व्हिडिओ कॉल. तर मग तिने मला सगळं सांगितलं की असे. तर आता मी ते आणायला चालेल आणि स्वीट पण आणायचं चालेल, कारण की स्वीट नाही. ठीक आहे. सो आम्ही बाहेर जातो आणि घेऊन येतो. चालो. सो ही कालचीच रांगोळी मी नाही काढणार परत रांगोळी, कारण की मला खूप आतलंच आवडता मला हे झालं, म्हणून मी नाही काढत. सो गाईज, मस्त इव्हिनिंगचा टाइम झालाय. मला अजून गाडी पण पुजायची. मोठी गाडी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही पण पुजायच्यात. वाव, मला इव्हिनिंगला आवडते. आता घेऊन येतो आम्ही सामान आणि मग पूजा करायची. पूजाचा जो टाइम आहे तो 5:44 पर्यंतच आहे मे बी. ओके. काय घेतले? नागिनीची पानं. काही नागिनीची पानं घेतलेली आहेत मी. सुपारी आणि हळकुंड राहिले फक्त आता. काय घेतलं? स्वीट घेऊन झालेले आहेत.
सुपारी आणि हळकुंड राहिले. काय घेते का? गाईज आता आम्ही चाललेलो आहे फटाके आणायला. काल आम्ही गेलेलो पण लय महाग होते. आम्ही आज चाललो फटाके आणायला. वातावरण बघा कसं झालंय. अगेन आम्ही फटाके घ्यायला आलेलो. इथं बघा किती सारे स्टॉल्स आहेत. 25 शॉट्स 25 शॉट्स कितीला आहे हा? अनिलचा 600 रुपयाला आहे. 600 रुपयाला? 600. कमी नाही काय? कमी नाही करायचं मध्ये ब्रँड. तो कितीला आहे? 30 वाला? 200 रुपये. आम्ही 25 शॉट घ्यायला आलेलो पण आम्हाला कुठंच भेटत नाही. आता सगळे संपलेले आहेत. ह्या दुकानात पण संपलेत. तिकडं सगळी दुकानं बघितले तिकडं पण संपलेत. 10 शॉट्स राहिलेत फक्त. 10 शॉट्स मध्ये माझा व्हिडिओ नाही बनणार. 50 कमी करा. कर ना मार्केटिंग. द्या ना दिवाळीचं गिफ्ट. ब्लॉग काढताय काय तुम्ही? ब्लॉगर आहे मॅडम. द्या ना. 25चा शॉट भेटलेला. आता घरी जाऊन आम्ही वाजवणार आहे. आणि आता पूजेचा टाइम पण निघून चाललाय. चालू कसं काय लावा ना. सो हे गाईज मी झालेले रेडी आणि लक्ष्मीपूजन आमचं झालेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 7:30 आणि मुहूर्त गेला आहे. मी म्हणून साठी घाई केली आणि मी मधले काहीच रेडी वगैरे होताना ते शॉट घेतले नाही आहेत. सो मी पटकन रेडी झाले आणि लवकर मी पूजन वगैरे करून घेतले. सो आता मला जायचे फटाके वाजवायला. बघा फटाके इथं घेऊन आली मी आणि मी तुम्हाला दाखवते मी कसं रेडी केलंय. ठीक आहे, पहिलं तर मी कशी रेडी झाली ते बघा. साडी लुक. ओके हे बघा. आता मी दाखवते लक्ष्मीपूजन कसं केले. ठीक आहे, सी गाईज असं मी हे छोटंसं लक्ष्मीपूजन केलेलं आहे. आणि प्लीज मला नक्की सांगा की कसं आहे बोलून. आणि अंधारात पण खूप छान दिसते. मी तुम्हाला दाखवते बेटा. लाईट बंद करून दाखवते मी. हो सी वाव. मी फर्स्ट टाइम स्वतःहून सगळं केलंय आणि खूप छान झालंय. मला खूप आवडलंय. पाया पडून घ्या सगळ्यांनी. आणि मी खूप छान दिसते अंधारात. सी आता मी जाणार आहे खाली फटाके उडवायला. गाडीची पूजा करते. कोण पकडतो? सो गाईज आता आम्ही खाली आलोय. ठीक आहे, गाडीची पूजा झाली आहे. 4 व्हीलरची पण आणि 2 व्हीलरची पण केली आहे. आणि आता हा फटाके घेऊन येतोय. फटाके आणायला गेलाय. तर आता आम्ही मस्त फटाके वाजवणार आहे आणि नंतर जाणार आहे डिनरला. ओके, सो आज लक्ष्मीपूजनचं मी काहीच बनवलेलं नाही. सीमाचा कचरा. मी गाडी दाखवते कुठे पूजा केली. OMG सी
ही आहे आमची गाडी आणि ही इथं केलेली आम्ही आहे तिची पूजा. ह्या वर्षीचं लक्ष्मीपूजन आणि दिवाळी खूप चांगली गेली आहे. म्हणजे एकदम मस्त शांततेत अशी मस्त गेली आहे. आवडली मला. आणि आता मे बी 8 वाजलेत आणि मला लागली खूप जास्त भूक. आता हा कधी नेतो काय माहिती मला डिनरला. भूक लागली भूक. तर अशा प्रकारे झाले आमचे फटाके. आणि माझी फटाक्यांची पिशवी कुठे आहे? सुरसुरीवाली. चल मग. सो गाईज माझ्यासाठी चिल्लर पार्टी आली आहे माझ्यासोबत अजून फटाके वाजवायला. कोण आहे? ही आहे दुर्वा आणि ही आहे ही कोण आहे? आर्या. आर्या. आर्या द सुपरस्टार. सो आता आम्ही फटाके उडवणार आहे. हा येस. गाईज आमच्याकडे माचीस होतं पण माचीस नाही ना सुरसुरी पटकन लागत नाही म्हणून हा दिवा आणायला गेलाय. मी पण लावणार आहे पाऊस. तिथं मागे 3 पाऊस ठेवलेत बघा दिसत नसन. ठीक आहे. आणि इकडे पूर्ण लाइटिंग केली मी दाखवते. भुईचक्र मी भुईचक्र आणलं नाही पण इतका वेळ लागतो का? इतका वेळ लागतो दिवा आणायला? एक आणलं की 2? हो ठेव इथं गाडीच्या खाली ठेव म्हणजे हवा नाही लागणार. हा बस. आता आम्ही तर पाऊस लावतो. अंगावर उडून गाईज आमची दिवाळी सेलिब्रेशन करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय डिनरला. कारण की एवढं नट्टापट्टा करता आम्हाला काही वेळ नव्हता जेवण बनवायला. सो आम्ही चाललोय आता. चल रे. सो जाऊया आता काहीतरी खाऊन येऊया. पेट पूजा आणि झोपून जाऊया कारण की उद्या ऑफिस आहे. सो गाईज आम्ही निघालोय आता. जेवण करून येतो. कोण आहे माझ्यासोबत? आणि हे लोक नाही तर सुतळी बॉम्ब लावतात. माझ्या कानाचं पार येड उडले. केली बंद लगेच लाईट. दिवाळीच्या दिवशी तरी लाईट राहू दे. गाडीतली लाईट थोडी राहायची. अवघड आहे बाबा. मग गाडीची पण दिवाळी आहे ना तिला पण राहू दे ना थोडस चमक धमक. जाऊ द्या. जातो. कुठं जायचंय बाई डब्बे? बघा सगळे फटाके उडवतायत. कसा आहे दिवाळीचा माहोल? सगळीच आम्ही इथे आलेलो आहे आता डिनरला. हो इथं तो मस्त आहे दिवाळी काढले. सगळीच आम्ही आलेलो आहे आणि इकडे बघा किती भारी भारी इथे आम्ही आता डिनर करायला आलोय. डिनर करून आम्ही जातो. आणि मी याच लुक मध्ये आली आहे. ठीक आहे. कारण की घरी जाऊन लगेच फ्रेश होऊन काढून मी झोपणार आहे. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकताय. ठीक आहे. सो आता आम्ही खातोय आणि त्या मुलाने एवढे जोरात फटाके वाजवले ना माझं डोकं दुखायला लागलं. आणि आम्ही उभा आहे तिथं मागच थोडे बॉम्ब लावलाय मूर्खासारखं. सांगून पण नाही लावते मी किती जोरात डचकले माहिती आहे. माझं कान दुखायला मी ॲम्बियन्स दाखवते. सगळीकडे
दिवाळी दिवाळी. वाव, तिथं मी फोटो काढणार आहे तिथं. आम्ही आता ठेवतोय. छान आहे. ही फिंगर बाउलची जी प्रथा आहे ना ती किती जुन्या ह्याच्यापासून आहे सांग बरं. कारण कांतारा पिक्चर मध्ये तुला आठवते का, तो जो राजा असतो तो म्हणतो आप इजाजत होतो मे बी हात धुलो, तर त्याच्या हातावर नाही का तो गरम पाणी येतो घेऊन, असं फिंगर बाउल टाईप. भाई तेव्हापासून म्हणजे चालू काय हे. ओ भाई हा, काही जेवण झाले मस्त पोट भरून. कुठे चाललोय आपण? हो गाईज, से दिवाळी वाईब. आणि रोड इतके खाल्लेत ना सगळे नॉन पुणेकर गेले पळून. हा कुठे गेले सगळे? मी जातो आमच्या गावा म्हणून सगळे नॉन पुणेकर पळून गेलेले आहेत. फक्त पुणेकर अवेलेबल आहेत आता पुण्यामध्ये. सो इतकं बघा, सगळे रोड खाली एकदम फ्रेश, अजिबात ट्रॅफिक नाही. सो आता आम्ही चाललेलो आहे मरीन ड्राईव्ह. काय रे? मेरेडियनची आईस्क्रीम खायला. सगळ्यांना माहित असेल, ठीक आहे. नॅचरलची खूप वेळा खाल्ली आहे, पण मला जो फ्लेवर पाहिजे ना तो नॅचरल आईस्क्रीम मध्ये नसतो, म्हणजे नॅचरलचं जे आहे ना ब्रँड त्याच्यामध्ये. सो आता मला जी हवी आहे ती मेरेडियन्स मध्ये भेटेल असं तो बोलला. आम्ही चेक केलं ऑनलाईन. सो आम्ही चाललोय आता खराडीमध्ये. सो दाखवते मी कोणता फ्लेवर आहे माझा फेवरेट. ओके बाप, तुझा कोणता आहे फेवरेट? माझा नको सांगू, तुझा कोणता आहे फेवरेट? माझा जॅकफ्रूट असेल का तिथं जॅकफ्रूट? ओके. सो आता आमचं जेवण तर झालं, तुम्ही बघितलं ना, आम्ही जेवायला गेलेलो तिथे. जेवण झाल्यावरती आता काहीतरी गोड खायचं म्हटल्यावरती आईस्क्रीम. ओके, सो जाऊया आता आईस्क्रीम खायला. गाईज लिटरली पाऊस आलाय बघा. आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय आणि इकडं खराडीमध्ये पाऊस पडतोय यार. पुण्यात पाऊस पडायला लागला. बरं झालं आम्ही लवकर फटाके उडवला आहे ना बॉस. सो गाईज आम्ही आलोय बघा. मेरेडियन दिसतंय का? त्याच्यामुळे दिसत नसेल खाली करते. पाऊस आला आतमध्ये. शिट इथं पाऊस पडला. बघा कसं आहे. थांबू थोडा वेळ आपण गाडीमध्ये, कारण की बघा किती जास्त पाऊस आहे. सगळे तिथं थांबलेत आणि मी पळत गेले तर मला असं पळत जायला लागल. साडी आधीच माझी. हा आला. फोटो काढते. कप मध्ये कोणते घेते तू? लीची आणि अमेरिकन ड्रायफ्रूट मिक्स. मी खातो ते. मस्त मी माझा फेवरेट फ्लेवर लीचीची आईस्क्रीम खाल्लेली आहे आणि आता आम्ही चाललोय. मस्त झोप आली आता मला, लय दमले सकाळपासून. तू पण दमलाय ना? पाऊस गेलाय बाय द वे. सो मग आम्ही निघतो आता पटकन. ओके चालो. कसं आहे नुसतं लगझक सगळीकडं. बिल केवढं येत असं रे बाबसांना? काय झालं? एस्थेटिक लाइटिंग. सो गाईज अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहे. सो गाईज मी आता आलेली आहे घरी आणि मला या साडीत खूप आता अनकम्फर्टेबल व्हायला लागले. मी जाऊन आधी चेंज करते, कॅज्युअल माझ्या लुकमध्ये येते. ओके चालो. गाईज मी घरी आलेले आणि आत्ता वाजलेत 11:30. सो सगळं झालंय व्यवस्थित, लक्ष्मीपूजन वगैरे. सो मी ब्लॉग एंड करते इथेच, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.
ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके. आणि लक्ष्मीपूजन जेव्हापासून मी मांडलं आहे तेव्हापासून त्याचा एकही दिवा विझलेला नाही आहे. तुम्ही बघू शकताय. सी पूर्ण आता मी ते विझवत नाही आहे बिकॉज ते पूर्ण जोपर्यंत राहीन तोपर्यंत राहीन आणि जेव्हा जाईन तेव्हा जाईन. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.